नमस्कार, मी भगवान लक्ष्मणराव शिंदे, कमजोळा बुद्रुक, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली, युवा शिवसेना जिल्हाध्यक्ष हिंगोली. माझी एकच महत्त्वाची बाब होती की आज 65 वर्षाच्या व्यक्तीला इथपर्यंत यावं लागले आहे. शेनगाव तहसील हे कुण्याही प्रकारचं काम करत नाही आहे. आज 2022पासून 13/1/2022चे प्रकल्प आमचे संपूर्ण पेंडिंगमध्ये ठेवलेले आहेत. वयोवृद्ध महिला असो, अपंग असो, ही इथपर्यंत जातात. त्यावेळेस पैशाची मागणी केली जाते. गोरगरिबांनी 1 रुपया करून त्याच्याकडे नसतो. मजुरी केल्याशिवाय पैसे नसतात व तहसील कार्यालय कधी ध्यान देत नाही. शेनगाव तहसीलदार कधी हजर राहत नाही. आंबोरे हा पैशाची मागणी करतो. नेहमी लाभार्थ्यांना कुठपर्यंत जायचं. बरेच ठिकाणी आम्ही बघतो इथं सगळा काळा बाजार चाललेला आहे. माझी एकच विनंती आहे, जर यांनी आमचे प्रस्ताव व्यवस्थितपणे जर मंजूर केले नाही तर आम्ही कलेक्टर साहेबाच्या कॅबिनला जाऊन तिथं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. ही त्यांनी दखल घ्यावी. व तसेच आज मी खरोखरच्या शेनगावची परिस्थिती बघायलो. आज गोरगरीब महिला येतात. आज त्यांना 200 रुपये रोजानं महिला येतात. त्यांना काम होत नाही. आज अपंग इथं लोक आहेत. अपंगाला काम होत नाही. तरी या अपंगांनी काम न करता इथंही त्यांना 1 रुपयाची मानधन भेटत नाही. पगार कमी भेटते. व पळशी बँक, महाराष्ट्र ग्रामीण पळशी बँक ही सुद्धा यांना त्रास देत आहे. 500 आले, 400 आले, या रीतीने हे पैसे काढत आहेत. आम्हाला एकच त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला एकच सहकार्य करावं की तुम्ही जे GR काढलेलं आहे की विधवा महिला असो या वयोवृद्ध असो त्यांना निराधारची पगार करण्यात यावं. हे असे नियर काढूनसुद्धा हे शेनगावमधला तहसीलदार आणि आंबोरे हे कधीच काम करत नाही. यांनी वारंवार लोकांना त्रास दिलेला आहे. पैशाची मागणी करतात. कुठून पैसा द्यायचा या लोकांनी. आमचं एकच म्हणणं आहे शासनाला की जर तुम्ही ह्या आमच्या पद्धतीनं कामं जर नाही केली तर आम्ही तीव्र आंदोलन, याच्यापेक्षा मोठे आंदोलन छेडू व तसेच आयुक्तापर्यंत जाण्याची तयारी ठेवू. ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.